अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काही महिन्यांपासून बिबट्यांचा मुक्त असा वावर सुरू आहे। यापैकीच एका बिबट्यानं संगमनेर तालुक्यामधल्या जवळे कडलक या गावामधल्या एका 4 वर्षांच्या मुलाचा जीव घेतलाय। बिबट्याला वनविभागानं अखेर जेरबंद केलंय खरं, पण ही दहशत नेमकी कधी संपणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। खेळताच कोणी गायब झाला समजलं। हा आक्रोश आहे एका आजीचा। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये बिबट्यानं 4 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव घेतला। आपल्या नातवाचा मृतदेह पाहून या आजीनं हंबरडाच फोडला। खेळत असताना घरातून बाहेर आला, खेळताच कोणी गायब झाला समजलं सुद्धा नाही ना। त्याच्यानंतर त्याला घेऊन गेल्याचं तुमच्या कधी लक्षात आलं आणि त्यानंतर तुम्ही काय केलं? मी तिकडून आले लगेच घरात पाहिलं, दिसना म्हणून पाहिलं, इथं तिथं पाहिलं, या हल्लं म्हणून तिकडे गेले, मी दिसला तो। काल संध्याकाळी तुम्ही देखील याच परिसरात राहता, काय अनुभव बिबट्याचा किती वाजता आला होता? तो 5:53 मी बघितलेला आहे, तो व्हिडिओ आहे त्याच्याकडे माझा। आणि 5:55-56 मिनिटांनी इथं आक्रोश झाला मोठा, त्याच्यामुळे मग इकडं आलो आम्ही, धाव घेतली तर यांचा मुलगाचं त्यांनी हे केलं होतं। आता सरकारने आदेश तर दिले आपल्याला, आपण त्यांना टायमिंग दिलाय, त्या टायमिंग मध्ये जर नाही झालं तर पुढली कारवाई आम्ही स्वतः करणार। आम्ही स्वतः त्याला ठार मारून मग आमच्यावर काय कारवाई करायची ती करा। मग आम्ही स्पष्ट बोलेल ती गोष्ट। आम्ही ती आदेश घेऊस्तोवर आम्ही काही बॉडी ताब्यात घेत नव्हतो। ज्या टायमाला त्यांनी आम्हाला आदेश दिले लेखीमध्ये, त्या टायमानंतर आम्ही आमची पुढली प्रोसेस केली। जेव्हा त्यांनी आदेश दिले, नागपूरवरून आदेश आली, तर याच्यावर त्यांनी जर काही ॲक्शन घेतली तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही स्वतः ॲक्शन घेणार। अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्यांची प्रचंड दहशत आहे। चिमुकल्यावर हल्ला केलेल्या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केलं असलं तरी जिल्ह्यात अनेक बिबटे आणि हल्ली तरसांचाही मुक्त संचार पाहायला मिळतोय। त्यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत। म्हणजे आज जसं आम्ही शेतात आमचे पीक गहाण ठेवतो, तसं आमचा जीव गहाण ठेवून आम्ही काम करतोय। आणि अशी वेळ येते, काल संध्याकाळी 5:30-6च्या दरम्यान ही घटना घडली। ज्यावेळेस घटना घडली, म्हणजे माझ्या बाबतीत अनेकदा माझ्याकडे व्हिडिओचे पुरावे आहेत, मी स्वतः काढलेले। माझ्या शेतात फवारणी करताना संध्याकाळची वेळेस मोटर चालू बंद करताना व्हिडिओ काढलेला बिबट्याच्या। इतक्या म्हणजे अशा जवळून व्हिडिओ काढलेल्या आहेत त्या, आणि म्हणजे इतक्या वाईट घटना आहे ती। बिबट्याची दहशत सध्या राज्यातल्या अनेक भागात आहे। या बिबट्यांनी अनेकांचा जीवही घेतलाय। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात बिबट्याचा मुद्दा चांगलाच गाजला, पण बिबट्याच्या प्रश्नावर ठोस उपाय कधी करणार हाच खरा प्रश्न आहे। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।